तो सामाजिक समतेचे प्रतीक महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करतो। आज छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संपूर्ण 288 विधिमंडळाच्या क्षेत्रामध्ये राज्य शासनाच्या सर्वच विभागांचे योजनांचं शिबिर लावण्याचा निर्णय आमच्या खात्याने घेतला आणि आम्ही औचित्य मांडलं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचा जन्मदिवस 22 तारखेला आहे आणि दिवंगत अजितदादाची जयंती आहे आणि मग सेवा कार्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलं। देवेंद्रजींनी कधी त्यांचा जन्मदिवस साजरा करू नये असेच त्यांच्या जीवनातले आतापर्यंतचे उदाहरण आहेत, पण सेवा कार्याला त्यांनी कधीच ना म्हटलं नाही। आणि मग निलेशजी आम्ही या राज्यातल्या 10 लाख परिवारांना 22 जुलै ते 2 ऑगस्ट काल 2 ऑगस्टपर्यंत हे सर्व शिबिरं संपवण्याचा प्रयत्न आम्ही केला। पण आज केवळ मी कणकवलीमध्ये रस्त्याने चाललोच आहे तर काही निवेदनं घेऊ, जनतेचे काही प्रश्न सोडवू या भावनेने मी जिल्हाधिकारी यांनी आपल्याला फोन केला आणि जिल्हाधिकाऱ्याला एवढी सूचना दिली की त्या भागातल्या जनतेचे काय प्रश्न एकदा जरा निवेदनाच्या माध्यमातून आपण घेऊ आणि मात्र त्याच्यावर पुढची कारवाई करू। पण माननीय नितेशजी आपण सर्वांना या ठिकाणी ह्या ठिकाणी या कार्यक्रमाची रचना उभी केली, पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाची योजना तयार केली आणि निलेशजींनी सांगितलं खरं आहे, या महाराष्ट्रातल्या सर्वच विभागांनी जे उत्तम कार्य आमच्या सरकारमध्ये केलं त्या कार्याचं प्रतिबिंब म्हणून या महाराष्ट्राच्या जनतेला जे वचन आम्ही दिलं त्या वचनाची पूर्ती करण्याचं कार्य देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचं सरकार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे। मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज महाराष्ट्रामध्ये हे शिबिर होत असताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमात आपले पालकमंत्री नितेश राणेजी, आपले आमदार निलेश राणेजी, प्रमोद जठारजी, आपले आमदार विक्रांत पाटीलजी, आपले अध्यक्ष प्रमोद कामतजी, आपल्या कलेक्टर तृप्ती धोडमिसे, आपले सीओ रवींद्र खेबुळकर, एसपी मोहन दहीकर, आपले डीसीएफ मिलिंद शर्मा, या ठिकाणी उपस्थित माननीय माजी आमदार अजित गोगटेजी, प्रभाकर सावंतजी, मनीष दळवेजी, हर्षदा वाडकेजी, संजय परबजी, काका कुडाळकरजी, अभित नाईकजी, दत्ता सावंतजी, सतीश सावंतजी, रहिना तांबेजी, संजय पळते, समोर अनेक मान्यवर आणि पत्रकारी बसलेले आहेत। सर्वांची क्षमा मागतो, मी काही तुमच्या सर्वांचे नाव घेऊ शकलो नाही। पण खरं तर छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचा उद्दिष्ट हाच आहे की ज्या जनतेने देवेंद्र फडणवीसांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये विराजमान केलं, आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की या महाराष्ट्राच्या निर्मितीपासून 3,18,00,000 मतं घेऊन 51.78% मतं घेऊन 288 पैकी 235 आमदाराचं सभागृह असलेलं आतापर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मजबूत सरकार या महाराष्ट्रामध्ये नितेशजी निलेशजी आपल्यावर विश्वास ठेवून आलेला आहे। आणि जेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही तीनही पक्षांनी महायुतीच्या तीनही पक्षांनी वचन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर आम्ही हे वचनपूर्ती करू। निलेशजी नितेशजींनी जो जाहीरनामा या ठिकाणी जनतेला दिला होता, केसरकेजींनी जो जाहीरनामा दिला होता, या जाहीरनाम्यामध्ये जे अत्यंत महत्त्वाच्या बाबी आम्ही सरकारच्या माध्यमातून कबूल केल्या होत्या की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करू। मला या गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्रातल्या 33 लाख शेतकऱ्यांचं 36,000 कोटी रुपये खर्च करून या महाराष्ट्राच्या जनतेचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आणि आज खऱ्या अर्थाने पहिलं वचन आम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेचं पूर्ण केलं। आमच्या देवेंद्रजींनी शब्द दिला होता, एकनाथजी आमच्या अजितदादांनी शब्द दिला होता
निवडणुकीच्या काळात आम्ही जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ती करण्याचा आम्ही प्रयत्न केला. या महाराष्ट्रातल्या 45 लक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो विजेचा पंप आहे त्या विजेच्या पंपावर 48,000 कोटी रुपये वीज बिल माफ होतं. वीज बिल होतं. 45 लक्ष शेतकऱ्याच्या शेती पंपावर 2 लाख रुपये, 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये असं त्या ठिकाणी विजेचं बिल होतं. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे, आमचं सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या राज्यातल्या 45 लक्ष शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपये वीज बिल माफ केलं आणि खऱ्या अर्थाने आम्ही दिलेल्या जाहीरनाम्यामधली वचनपूर्ती आम्ही केली. एवढंच नाही तर आम्ही कबूल केलं होतं आमच्या बहिणींना, आमचं सरकार आल्यावर आम्ही विशेष लक्ष आमच्या बहिणीकडे देऊ. आज महाराष्ट्रामध्ये या देशातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी महिला शेतकरी कायदा मंजूर केला. आपल्या विधिमंडळात यावर्षी या विधिमंडळात जो कायदा मंजूर झाला, निलेशजी आपण सर्वांनी कायदा मंजूर केला. या कायद्यामध्ये महत्वाची बाब काय आहे, शेतकरी बहीण असेल तिला तर शेतकरी दर्जा मिळतो, पण शेतात मजुरी काम करणारी, मत्स्य व्यवसाय करणारी, कृषीचा व्यवसाय करणारी महिला, शेतमजूर महिलेला शेतकरी कार्ड मिळत नाही, कारण या राज्यामध्ये कायदा नाही. पण आता आमच्या सरकारने असा कायदा आणलाय की केवळ शेतकरी महिलाच नाही तर शेतीमध्ये काम करणारी शेतमजूर महिला असेल, तिच्या नावानं शेती असो की नसो, तिला सुद्धा शेतकरी महिला म्हणून दर्जा देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आणि आता निलेशजी आपल्याला प्रत्येक विधानसभेतल्या सर्व शेतमजूर महिलांना, ती कुठलाही उद्योग करणारी, शेतामध्ये उद्योग करणारी महिला असेल, शेतमजूर महिला असेल, मत्स्य व्यवसाय उद्योग करणारी महिला असेल, या सर्वांना शेतकरी दर्जाचं कार्ड द्यायचं आहे. आणि हे कार्ड मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या सर्व योजना आमच्या शेतकरी महिलांना त्या ठिकाणी मिळणार आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी या बाबीचाही समावेश आम्ही केला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि आमचं सरकार हे समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता काम करत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान का म्हणतोय, कारण कोकणामध्ये आमच्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. देवेंद्रजीचं सरकार, आमचं सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांची जी लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान सरकारची भूमिका पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी दिलेल्या संविधानाप्रमाणे समाजाच्या गरीब माणसाला संविधानाने त्यांचे हक्क मिळाले पाहिजे, ही भूमिका आमच्या महाराष्ट्राच्या सरकारची आहे. खऱ्या अर्थाने पंडित दीनदयाल उपाध्यायांची भूमिका आमची आहे की समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण झालं पाहिजे. जिथं अजूनही दिवा जळत नाही त्या ठिकाणी दिवा जाळला गेला पाहिजे, या भूमिकेतनं आमचं सरकार काम करत आहे. खरं तर या ठिकाणी मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज सिंदूरमध्ये आमचे नेते नारायणजी राणे साहेब, ज्यांनी महसूल मंत्री म्हणून या महाराष्ट्राला नवी प्रेरणा दिली. आज जे मी काही करतो आहे त्यामध्ये जरी आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार असलं तरी या महाराष्ट्राचे पूर्व महसूल मंत्री नारायण राणेजींनी जो पायंडा या महाराष्ट्राला दिलेला आहे, महसूल मंत्री म्हणून त्यांनी काही निर्णय करून ठेवलेले आहे, त्या निर्णयाला पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. या राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेजी आणि महसूल मंत्री म्हणून असताना त्यांनी केलेल्या महाराष्ट्राच्या निर्णयामध्ये जे दूरगामी परिणाम आहे त्याचा पुढचा परिपाक आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून मी येताना कोकणात दौरा करताना आधीच नारायण राणे साहेबांचा आशीर्वाद घेतला, फोनवर त्यांना विनंती केली की आज मी या ठिकाणी कोकणात जातो आहे, तुम्ही महसूल मंत्री म्हणून केलेलं काम या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. निश्चितपणे त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही या सरकारच्या भूमिका देवेंद्रजी आणि आम्ही पुढे नेतो आहे. खरं तर महाराजस्व म्हणजे काय आहे तर कामाचा वेग आणि न्यायाचा मार्ग या ठिकाणी मोकळा करतो आहे. सरकारला लोकांच्या दारी नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. एवढंच नाही की निर्णय झाले, पण निर्णयाची अंमलबजावणी सिंदूर जिल्ह्यात होते की नाही, ती कणकवलीमध्ये होते की नाही, सावंतवाडीमध्ये होते की नाही, हे पाहण्याकरता हा या ठिकाणी प्रयत्न आमच्या सरकारचा आहे. एवढंच नाही, खऱ्या अर्थाने कायदा न पाळणाऱ्या लोकांना सक्त ताकीद देण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत, पण कायदा पाळणाऱ्या लोकांच्या पाठीशी भक्कमपणे ताकद उभी करण्याची या ठिकाणी आमच्या सरकारने विचार केला आहे. आणि म्हणून या अभियानाच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राची भूमिका आम्ही तयार केलेली आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे आणि या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला पुढे नेण्याचं काम आपलं सरकार करत आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की या महाराष्ट्रामध्ये
आमचे मंत्री नितेश राणेजींनी ज्या पद्धतीने मत्स्य व्यवसाय विभागामध्ये आज प्रचंड क्रांती करण्याचा विचार केला आहे, या महाराष्ट्राच्या संपूर्ण मासेमारी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून देण्याचा अधिकार केला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात त्या ठिकाणी मत्स्य व्यवसाय करणाऱ्या छोट्या छोट्या त्या ठिकाणी वॉटर बॉडीमध्ये नवीनीकरण करून आधुनिकीकरण करून आज मत्स्य व्यवसायाला महाराष्ट्राचा प्रचंड मजबूत मत्स्य व्यवसाय करण्याचा विचार केला आहे. आणि अनेक दिवसापासून ही जी संकल्पना होती की मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला गेला पाहिजे, तो कृषीचा दर्जा देण्याचं काम आमच्या नितेश राणेजींनी करून दाखवलेलं आहे. खऱ्या अर्थाने कोकणातला आमचा शेर या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकद निर्माण करतोय, याचा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आज राज्यामध्ये कृषीचा दर्जा देण्याकरता अनेक लोकांनी प्रयत्न केला. एक दर्जा कृषी दर्जा मत्स्य व्यवसायाला मिळाला आणि प्रचंड ताकद आता मत्स्य व्यवसायाला मिळणार आहे. कृषीचा दर्जा मिळाल्याबरोबर केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या कृषीच्या योजना लागू होणार, वीज बिलाची सूट मिळणार, या ठिकाणी पीक कर्जाची सूट मिळणार. कृषीच्या जेवढ्या योजना आहेत तेवढ्या मत्स्य व्यवसायाला लागू करण्याचा निर्णय आमच्या नितेशजींनी केला. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मत्स्य व्यवसायामध्ये प्रचंड क्रांती आणण्याचा विचार केला. परवा मी रायगडमध्ये होतो. नितेशजी, तुमच्या या विभागाने मला आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्रात जेवढे शिबिर झाले, पहिल्यांदा मत्स्य व्यवसाय विभागाने आपलं प्रेझेंटेशन प्रत्येक शिबिरामध्ये केलं आणि एकट्या रायगडमध्ये परवा 1,500 लोकांना त्यांनी या ठिकाणी मत्स्य व्यवसायाचं पीक त्या ठिकाणी छोटे छोटे मासे वाटप केले. 3,000 रुपयाचं पॅकेट त्यांनी मोफत दिलं आणि खऱ्या अर्थाने 1,500 कुटुंबांना मत्स्य व्यवसाय करण्याकरता रायगडमध्ये त्या ठिकाणी काम सुरू झालं. छोटे छोटे व्यवसाय त्या ठिकाणी उभारले जाऊ शकतात. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या छोट्या छोट्या वॉटर बॉडीमध्ये प्रचंड ताकद निर्माण होऊ शकतं. जलसंधारण, जलसंपदाचे वॉटर बॉडीमध्ये प्रचंड या ठिकाणी क्षमता निर्माण होऊ शकतं. आणि परवा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतलेला निर्णय जो या कोकण किनारपट्टी करता संपूर्ण या ठिकाणी नवी उद्योगाची जोड देणारा निर्णय, आणि परवाच्या माननीय पंतप्रधान मोदींच्या निर्णयामध्ये आपला सागरी किनारा इतका मजबूत होणार आहे की जगातलं सर्वात सक्षम जर कुठला विभाग असेल तर कोकण विभाग होणार आहे. आणि त्या सर्वात मोठी ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार आहे. कारण जेव्हा माननीय नितेशजींनी आंतरराष्ट्रीय लेवलची परिषद आमच्या मत्स्य विषय विभागाची घेतली तेव्हा खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या महाराष्ट्राच्या कोकणच्या विभागाच्या विकासाचा एक नवा संकल्प केला. आणि त्या परिषदेच्या माध्यमातून ती जे नितेश राणेजींनी या ठिकाणी कॉन्फरन्स घेतली, आंतरराष्ट्रीय परिषद घेतली, त्यावरनं माननीय पंतप्रधान मोदीजींनी परवा निर्णय केला आणि आपल्या कोकणाला आता अधिक मजबूत करण्याचं काम आमचं झालं. मला विश्वास आहे नितेशजी, आतापर्यंतच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या सर्वच कार्यकाळामध्ये ऐतिहासिक कार्यकाळ हा नितेश राणेंचा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर या छत्रपती शिवाजी महाराज अभियानामध्ये एवढंच सांगेल, आपल्या सरकारने निर्णय केला नितेशजी की या जिल्ह्यातले संपूर्ण शेतकऱ्याचे शेत रस्ते, पांदण रस्ते पुढच्या 31 मार्चपर्यंत आमचा विभाग सीमांकन करेल. परवा मी रायगडमध्ये होतो. रायगडमध्ये 3,950 शेत रस्त्याचं सीमांकन झालं. त्या रस्त्याची मोजणी झाली. मोजणी होऊन त्या ठिकाणी दोन्ही बाजूला त्या ठिकाणी अतिक्रमण मुक्त झाले. आणि मला विश्वास आहे जेव्हा शेतकऱ्याचा एक रस्ता तयार होतो तेव्हा त्या शेत रस्त्याने त्या शेतकऱ्याची जी जमिनीची किंमत आहे ती 10 पटीने वाढतं. शेतकऱ्याचा एक रस्ता त्याच्या जीवनामध्ये प्रचंड आमूलाग्र बदल करतं. शेतकऱ्याचा मुलगा शेतामध्ये का जात नाही, तो बाहेर नोकरी का करतो, कारण शेतामध्ये रस्ता नाही आहे. आणि मी हे मानणार आहे, शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल, शेतकऱ्याला दिवसानी 12 तास वीज असेल आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाण्याचा चांगला रस्ता असेल तर शेतकऱ्याचा मुलगा कधी चपराशाची नोकरी करणार नाही. तो आपल्या शेतीमध्ये 4 उत्पन्न कमवेल, 4 गोष्टी करेल. आणि म्हणून या ठिकाणी निश्चितजी आपल्याला निर्णय करायचा आहे. मार्चच्या पहिले आमचे कलेक्टर, आमचे SLR बसून या जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याचे जेवढे शेतरस्ते आहे त्या संपूर्ण शेतरस्ते हे या ठिकाणी ग्रामपंचायतला आखणी करून देतील, त्याचे मॅपिंग करून देतील, त्यांचे अतिक्रमण काढून देतील, त्या शेतरस्त्याचं त्या ठिकाणी सांकेता क्रमांक देतील, त्याचं नंबरिंग करतील. जसं राज्य मार्गाला क्रमांक आहे, नॅशनल हायवेला क्रमांक आहे,
त्याचप्रमाणे शेत रस्त्याला क्रमांक देण्याचा निर्णय आणि त्यातून त्या रस्त्याचं मजबूतीकरण करण्याचा निर्णय आणि मग मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजनेमध्ये हे रस्ते बांधकाम करून CSR असेल, आमच्या सरकारचा फंड असेल, DPC असेल, शेतकऱ्याचे शेत रस्ते निर्णय करण्याचा शेतकऱ्याचे शेत रस्ते बांधकाम करण्याचा निर्णय आपल्याला करायचा आहे। एकही शेतकऱ्याचा रस्ता हा या 5 वर्षामध्ये कमी राहू नये, प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता दिला पाहिजे, भूमिका सरकारची आहे। एवढंच नाही तर आपल्या सरकारने नितेशजी निर्णय केलाय की 1 जानेवारी 2011 पूर्वी 1 जानेवारी 2011 पूर्वी या जिल्ह्यामध्ये सरकारी जागेवर असेल, त्या ठिकाणी कुठल्याही जागेवर असेल, केंद्र सरकार राज्य सरकारच्या कुठल्याही जागेवर असेल, या सर्व घरांचं कोकणातल्या गावागावात असलेल्या छोट्या छोट्या घराचं सर्वेक्षण करायचं आहे, त्याचं मॅपिंग करायचं आहे, सर्वांची मोजणी करायची आहे, प्रत्येकाची सरकारी मोजणी करून द्यायची आहे। CRZच्या बाहेर असलेले कोकणच्या किनारपट्टीवर असलेल्या सर्व गावांची आपल्याला सीमांकन करून मोजणी करायची आहे आणि ज्या ठिकाणी जिथे त्यांचं रेग्युलेशन होत असेल त्याच ठिकाणी त्यांना पट्टे वाटपाने रजिस्ट्री करून द्यायची आहे। सरकारी जागेवर बसलेल्या लोकांना जिथे आपण स्थायी करू शकतो त्याच ठिकाणी पट्टे वाटप करून 1000 रुपयामध्ये त्याच्या घराची रजिस्ट्री करून द्यायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण कायदेशीर करू शकत नसेल, काही CRZ असेल, काहीतरी फॉरेस्टचा झोन असेल, तर त्या ठिकाणी त्या घरांना वेगळ्या पद्धतीने एकीकडे क्लस्टरच्या माध्यमातून किंवा प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून किंवा या ठिकाणी SRAच्या माध्यमातून एक ग्रुप स्कीम करून त्या गरीब माणसाच्या मालकीचे स्वतःचे घर देण्याचा निर्णय आपल्याला करायचा आहे। आपल्या सरकारने विचार केला आहे की सिंधूर जिल्ह्यामध्ये एकही व्यक्ती असा नको ज्या व्यक्तीच्या मालकीचं स्वतःचं घर किंवा स्वतःची मालमत्ता असणार नाही, असं एकही घर या जिल्ह्यात ठेवायचं नाहीये। या जिल्ह्याची संपूर्ण मोजमाप करायचं आहे। कधीतरी इंग्रजाच्या काळामध्ये साखळीने मोजमाप झालं, इंग्रजाच्या काळानंतर कधी कुठल्या सरकारने आतापर्यंत या जिल्ह्याचं कंप्लीट आधुनिकीकरणाचं मोजमाप केलं नाही। पण निलेशजी, मी आपल्याला वचन देतो, पुढच्या 2 वर्षामध्ये सिंदूरमध्ये जेवढ्या प्रॉपर्टी आहेत, शेती आहे, वाड्या आहेत, घरं आहेत, दारा आहेत, कणकवली आहे, कोणताही जिल्हा राहो, कुठलाही तालुका राहो, कुठलंही शहर असो, जिथे नगरपालिका आहे तिथे नक्षा स्कीम मध्ये आम्ही सर्व शहर मोजून देणार आहे। कणकवली असेल, कुडाळ असेल, सर्व शहर असतील, त्यांचं प्रत्येकाचे जे खाजगी घर आहेत त्या खाजगी घराची सरकारी मोजणी करण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे आणि त्या प्रत्येकाच्या घराचा मॅप करून प्रत्येकाला त्याचं प्रॉपर्टी कार्ड स्वामित्व देण्याचा विचार आपल्या सरकारने केला आहे। एवढंच नाही तर ग्रामीण भागामधली सर्व पोटहिस्साची मोजणी आपण नितेशजी करणार आहोत। ही पोटहिस्साची मोजणी करून या ठिकाणी सर्वांना त्याच्या हक्काचा सातबारा आम्ही देणार आहोत आणि एवढंच नाही, जे काही घरं आहेत गावठाणामधले त्यांना स्वामित्व योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरांचं मॅपिंग करून त्यांना देणार आहोत। या जिल्ह्यातला प्रत्येक प्रॉपर्टी कार्ड त्याच्या मालकीचं ओनरशिप देण्याचा निर्णय आम्ही सरकार करताय। खरं तर आपल्या सरकारने विचार केला आहे की या जिल्ह्यामध्ये 15/10/2024च्या पूर्वी 15/10/2024च्या पूर्वी मी डेट का सांगतोय, ती डेट कट ऑफ डेट आहे। 15/10/2024 पत्रकार मोद्यांना माझी विनंती, ही डेट आवर्जून लिहिली पाहिजे। 15/10/2024 पूर्वी खाजगी जागेवर लेआउटमध्ये गावठाणाच्या बाहेर जे काही घरं झाले असतील त्या घरांना आता आम्ही तुकडेबंदी कायदा रद्द करून गुंठेवारी कायद्याने या सर्व घरांना कायदेशीर करून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे। एकीकडे सरकारी जागेवरचे घरं कायदेशीर करणे, दुसरीकडे खाजगी जागेवर बसलेले पण त्या लेआउटमध्ये कायदेशीर मार्ग नसल्यामुळे त्यांना गुंठेवारी कायदा लावून रेग्युलाइज करणे, जनतेची मालमत्ता सुरक्षित करण्याची जबाबदारी आमची आहे। राज्यामधल्या सर्वच विभागांना अनन्यसाधारण महत्व आहे, पण 2 खाते इतके महत्वाचे आहेत, तुमच्या जीवाचं रक्षण करणारं पोलीस खातं आणि तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणारं महसूल खातं, हे खऱ्या अर्थाने गरीब माणसाच्या जीवनाशी प्रचंड मजबूतीने काम करणारी जबाबदार खाते आहेत आणि तेवढ्या दोन्ही विभागांनी निर्णय घेतलाय। एकीकडे आमच्या पोलिसांचं खातं या सिंधुदुर्गला मजबूत करण्याचा निर्णय आम्ही करतोय। कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी बदमाशी या तालुक्यामध्ये होऊ नये, अवैध व्यवसाय तालुक्यात होऊ नये, या जिल्ह्यात होऊ नये, याकरता नितेशजी आणि मुख्यमंत्री प्रयत्न करतात आहे। या जिल्ह्यातली प्रॉपर्टी कायदेशीर करण्याचा निर्णय या राज्याचा महसूल मंत्री म्हणून मी करतो आहे आणि निलेशजी काळजी करू नका, आपण जेवढे विषय मला सांगितलेले आहे आकारी पडचा निर्णय करून देणार आहे। मला माहिती आहे की विधिमंडळात तुम्ही ज्या पद्धतीनं पहिल्यांदा, मला या गोष्टीचा अभिमान आहे, निलेशजी समोर म्हणून सांगितलं नाही, त्यांनी माझ्या 4 गोष्टी सांगितल्या म्हणून सांगत नाही, इतक्या पोटतिडकीने एखादा विषय मांडता येतो,
पण ज्याला जीव लावून हृदयात टाकून रक्तात मिसळून एखादा विषय जेव्हा कोणी मांडतो त्या व्यक्तीला जास्त महत्व आहे। निलेशजी जेव्हा मांडतात सभागृहात त्यांचं मन हृदय रक्त आणि पेटून उठतं। त्यांनी सांगितलं आकारी पडचा निर्णय झाला पाहिजे। मी तुम्हाला वचन देतो आकारी पळ वनसंज्ञा जे जे काही तुम्हाला 5 विषय सांगितले त्या 5 विषयाचा निर्णय तुम्हाला मी करून दिल्याशिवाय राहणार नाही। आपल्या वनसंज्ञेचा निर्णय आता सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आलाय। चांगलं झालं निलेशजी तुम्ही हा विषय मांडला। आता सुप्रीम कोर्टाचा एक नवीन निकाल आला ज्यामध्ये 75च्या काळात 70च्या काळात कुणाला न विचारता साधी 35ची नोटीस देऊन टाकली। एका नोटीसवर 1.25 गरीब माणसाच्या जमिनी वनसंज्ञेत लावून दिल्या, खाजगी वन चढवून दिलेत, त्या गरीब माणसावर अन्याय केला। एकट्या आंबोलीमध्ये त्या मी जेव्हा गेलो होतो त्या ठिकाणी 8-8 हजार एकर जमिनी गरीब माणसाच्या प्रायव्हेट वनसंज्ञेत लावून दिल्यामुळं आज कोकणाचा संपूर्ण विकास त्या ठिकाणी खुंटला गेला। आणि त्यामुळं मी आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे 12 तारखेला मी वनमंत्री नितेशजी मी सर्व बसणार आहोत। त्या दिवशी आपल्या 5 विषयाचा मी निर्णय करून देईल। पण मी तुम्हाला वचन देतो निलेशजी तुम्ही ज्या पोटतिडकीने त्या मतदारसंघात काम करताय तुमच्या मतदारसंघाचे संपूर्ण महसूलचे विषय या राज्याचा महसूल मंत्री म्हणून मी या ठिकाणी मार्गी लावून देईल। कारण मला हे माहिती आहे की आज खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार हे खऱ्या अर्थाने लोक कल्याणाकरता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन काम करताय। आणि त्यामुळे आपण काळजी करू नका या ठिकाणी संपूर्ण विषय मार्गी लागणार आहे। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आजच्या अभियानाच्या माध्यमातून जे जे काही प्रश्न असेल या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 98 निर्णय आम्ही केले। 65 निर्णयाची पुस्तिका या ठिकाणी नितेशजींनी सांगितलं चांगला आहे निलेशजी तुम्ही आपली फोटो लावा त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचे पुस्तकं तयार करा। अजून त्या ठिकाणी 2 महत्वाचे निर्णय येणार आहे। या राज्यामध्ये महत्वाचा निर्णय आम्ही करतो आहे। या राज्यामध्ये आता नोंदणी करताना रजिस्ट्रेशन करताना मोठ्यापैकी कोणी या ठिकाणी फ्रॉड तयार करतं आणि म्हणून आधी मोजणी केल्याशिवाय रजिस्ट्रेशन करायचं नाही आणि रजिस्ट्रेशन केल्याशिवाय म्युटेशन करायचं नाही। आणि म्हणून या डिसेंबरमध्ये आम्ही कायदा आणतोय 15 दिवसामध्ये अर्ज केल्याबरोबर मोजणी झाली पाहिजे कायद्याने बंधनकारक। यानंतर 3 महिने 2 महिने लावता येणार नाही। फक्त नितेशजीला माझी एवढीच विनंती आहे आमचा भूमी अभिलेख विभाग आम्हाला मजबूत करायचा आहे कारण पुढच्या काळामध्ये भूमी अभिलेख सर्वात महत्वाचा विभाग राहणार आहे। आमचे एसएलआर आमचे डेप्युटी एसएलआर यांना थोडी ताकद द्यावी लागणार आहे। डीपीसीच्या माध्यमातून 4-5 कोटी जर रुपये मिळाले तर आधुनिकीकरणाच्या माध्यमातून साखळीची मोजणी नाही साखळीने मोजणी नाही करणार। आधुनिक करणारी रोवर्स आले आहेत ड्रोन्स आले आहेत आता ड्रोननी आणि रोवर्सनी मोजणी आम्ही करणार आहोत। आणि या जिल्ह्याच्या 200 मुलांना खाजगी सर्वेअर लायसन्सी सर्वेअर आम्ही करणार आहोत आणि लायसन्सी सर्वेअर करून त्यांना 35,000 रुपये महिन्याच्या 20 मोजण्या करायच्या 35,000 रुपये घ्यायचे। या मुलांना 200 मुलांना आता अपॉइंटमेंट आपण करतो आहे। तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी याची बैठक घेऊन 200 मुलांना खाजगी सर्वेअर तयार करून संदूरला प्रत्येक पोटीचा शेती घर मोजून काढणे आणि या गरीब माणसाला खऱ्या अर्थाने स्वामित्व देणे। याकरता आपल्याला खरेदी करण्यासाठी रोवर्स आणि काही ड्रोन्स लागतील ते आपण त्या ठिकाणी डीपीसीच्या माध्यमातून दिले तर या सिंदूर जिल्ह्याची संपूर्ण इंग्रजाच्या काळानंतर 11-12 नंतर पहिल्यांदा सिंदूर जिल्ह्याची जमाबंदी झाली सेटलमेंट झालं। एक प्रचंड मोठा विषय या महाराष्ट्राचा होईल आणि आपल्या विधानसभेतल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घराची मोजणी प्रायव्हेट मोजणी बिना पैशांनी करून देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की आमचं सरकार हे आता बऱ्यापैकी आता 65 निर्णय तुम्ही पाठवले आहेत अजून मोठे निर्णय करतोय। या राज्यामध्ये आधी मोजणी मग नोंदणी मग फेरफार हा निर्णय आम्ही करतोय आणि लवकरच जगातल्या फक्त 80 देशांमध्ये हा कायदा आहे। भारत देशातल्या कुठल्याही राज्याने हा कायदा केला नाही। आम्ही या राज्यामध्ये लँड टायटलिंग कायदा आणतोय। लँड टायटलिंग कायदा आल्यानंतर जसं पासपोर्ट असतं तसं प्रॉपर्टी कार्ड असणार आहे। जेवढे शेतकरी असतील घरमालक असतील कणकवलीमध्ये प्रत्येकाचं प्रॉपर्टी कार्ड असं राहणार आहे। ज्या प्रॉपर्टी कार्डमध्ये तुमची मोजणी किती तुमच्या घराची व्हॅल्युएशन किती तुमच्या घराचं लोकेशन काय राहणार त्याच्यामध्ये QR कोड राहणार त्यानंतर तुमच्या घराचं संपूर्ण डेटा असणार तुमच्या फॅमिलीचा डेटा असणार
आणि संपूर्ण मागचे रेकॉर्ड बंद होऊन एकच प्रॉपर्टी कार्ड असं मिळेल जे पासपोर्ट सारखं तुमच्या खिशात असेल आणि त्याला गव्हर्नमेंट गॅरंटेड शिक्का असेल, ते कॅश प्रॉपर्टी कार्ड असेल. 80 एकूण किमतीची 80% रक्कम डायरेक्ट बँकेत जाऊन तुम्हाला कर्ज घेता येईल, लोन घेता येईल आणि त्याला गव्हर्नमेंट गॅरंटेड प्रॉपर्टी कार्ड लँड टायटलिंग कायदा राज्यामध्ये येत आहे, ज्यातनं कधीही कुणाला तहसील कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. सर्व तहसील कार्यालय ऑनलाईन, IGR ऑनलाईन, जमाबंदी ऑनलाईन, सेटलमेंट ऑनलाईन, जमीन विकली तरी ऑनलाईन, जमीन खरेदी केली तरी ऑनलाईन, प्रत्येकाला त्याची प्रॉपर्टी लोकेशनवर बघता येईल. काही कुणाकडे कलेक्टरकडे जाण्याची गरज नाही. मला कधी कधी भीती वाटतं की 5 वर्षाला तहसील कार्यालय राहील की नाही राहणार. आता येण्याचा कायदा रद्द केल्यामुळे तहसील कार्यालयाचं काम कमी झालं. आता लँड टायटलिंग आल्यामुळे तहसील कार्यालयाचं काम शून्य होऊन जाईल, काही राहणार नाही. एकदा लँड टायटलिंगचा ठप्पा चढला तुम्हाला कुणाकडेच जायची गरज नाही. तुमच्याकडे लोक येतील, तुमची जमीन आम्हाला पाहिजे. दुबईवरनं, सिंगापूरवरनं कुठल्याही तुमची प्रॉपर्टी कुणाला बुक करता येईल. आज तुमचा 7/12 किंवा हा पर्याप्त नाही आहे. 7/12 नोंदणीकृत आहे, तुमची रजिस्ट्री केली ती नोंदणी आहे. ग्रामपंचायतचं व नगरपालिकेचा टॅक्स नोंदणी आहे राणेजी. पण जेव्हा लँड टायटलिंग कायदा येईल तेव्हा ती नोंदणी नसणार आहे, तो निश्चित प्रॉपर्टी कार्ड असणार आहे, ते अनिश्चित नसणार आहे. आणि त्यामुळं हा कायदा आपण सिंदूरला लागू करू आणि पुढच्या 3 वर्षामध्ये सिंदूरच्या प्रत्येक शेतमालकाला, घरमालकाला लँड टायटलिंगचं नवीन कार्ड असं देऊ, ज्यातनं आपल्याला खऱ्या अर्थाने एक निश्चितपणे आपली प्रॉपर्टी कशी राहील याचा निर्णय होणार आहे. मी अधिक वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगेल, आमचे नितेशजी, निलेशजी हे खऱ्या अर्थाने दोघंही असे मजबूत नेते आहेत की उद्या सिंदूरला राज्यातलं पहिला क्रमांकाचा जिल्हा करण्याची क्षमता या दोन्ही नेत्यामध्ये आहे. आणि म्हणून नितेशजी आपण प्रचंड ताकद देऊया. महसूल खात्याकडनं तुम्हाला वचन देतो, जसं मत्स्य व्यवसायाकडनं आम्हाला आता हमी आहे की मत्स्य व्यवसायाचा एकही प्रश्न महाराष्ट्रात शिल्लक राहणार नाही. कारण नितेश राणे मंत्री आहेत. मला त्यावर विश्वास आहे की नितेश जर मंत्री असेल तर एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचे मत्स्य व्यवसायाचे प्रश्न सोडवण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. तसंच मी महसूल खात्यातर्फे निलेशजी आपल्याला वचन देतो, या जिल्ह्यातला एकही प्रश्न 2029 पर्यंत शिल्लक राहणार नाही. जनतेला जो आम्ही जाहीरनामा दिला तो पूर्ण करू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा ही अखंडपणे पुढे नेऊन या महाराष्ट्राला लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान प्रशासन देण्याचा आम्ही निर्णय करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. जिल्हाधिकारी आणि टीमनी जे काही काम या ठिकाणी सुरू केलं आहे ते अधिक गतिमान करण्याची गरज आहे. ते अधिक गतिमान करून 31 मार्च 2027 पर्यंत सर्व शेत रस्ते, सर्व निर्णयाची अंमलबजावणी करून या सिंदूरला नया आनंद द्यायची काम करावं. आज अत्यंत चांगलं काम चालू आहे. आणि राहिला प्रश्न नितेशजी, मी तुम्हाला एकच सांगतो, या जिल्ह्याला कुणी बदनाम करू शकत नाही. हा जिल्हा इतका मजबूत आहे नारायण राणे साहेबांचा, या जिल्ह्याला कुणी वाकडी नजर करू शकत नाही. या जिल्ह्याकडे कुणी वाकडी नजर करू पाहत नाही. मी एवढंच सांगितलं की सभागृहात एखाद्या जिल्ह्याला तुम्ही बदनाम करत असाल तर मी चौकशी लावून त्याचा रिपोर्ट पुढच्या अधिवेशनात देणार आहे. पुढच्या अधिवेशनात मी स्पष्ट सांगणार आहे की सिंदूरमध्ये जो आमचा रिपोर्ट येईल त्या रिपोर्टच्या आधारावर की आमचा सिंदूर जिल्हा कधी कुठलाही फ्रॉड सहन करत नाही आणि कुणाला फ्रॉड करू देत नाही. खऱ्या अर्थाने ही पूर्ण बाजू सभागृहामध्ये निश्चितपणे मी ज्याने प्रश्न मांडला त्याला रिपोर्ट मांडवर पाठवणार आहे. आणि त्यामुळे त्याची काय मला माहिती आहे की तुमच्या हृदयाला लागला की कोणतरी आपल्या जिल्ह्याला बाहेरून बदनाम करताय, पण या जिल्ह्याला बदनाम न होऊ देणे हीच आमची सर्वांची जबाबदारी आहे. चौकशी करा तर चौकशी करू, बेईमानी केली असेल त्याला जेलमध्ये टाकू, काही अडचण नाही आहे. कारण या राज्यामध्ये कायदा आहे, शेतकरी हटल्याशिवाय शेतकऱ्याची जमीन घेता येत नाही. पण कुणा उद्योगपतीने आमच्या शेतकऱ्याची, गरीब शेतकऱ्याची जमीन मारली असेल, आमच्या आदिवासीला फसवलं असेल, त्याचा आम्ही निर्णय करू. पण या सिंदूर जिल्ह्याला प्रचंड रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे. तुम्ही जे जे प्रस्ताव माझ्यासमोर आणाल, तुम्ही आता देवगडचा एकच प्रस्ताव दिला नितेशजी. निलेशजीला माझी विनंती आहे, सर्वांना विनंती आहे, सिंदूरच्या पर्यटनाच्या विकासाकरता जेवढी जमीन महसूल खात्याची लागेल, जेवढी लागेल, एवढीच नाही, जे जे काही मोठे मोठे, मला या गोष्टीचा अभिमान आहे की नितेशजीने हा प्रयत्न केला आहे ताजला आणण्याचा. आज गोव्यासारखं 50 किलोमीटरवरचं राज्य, त्या ठिकाणी हजारो कोटीचे इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी येत आहे आणि सिंदूर जिल्हा मागे पडलेला आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला आमची मान खाली आहे. तुम्ही जेवढे काही निर्णय या ठिकाणी कराल त्या निर्णयाच्या पाठीशी महसूल खाता आहे, देवेंद्र फडणवीसजी आहे.
कारण देवेंद्र फडणवीसजीचा प्रचंड विश्वास नितेश राणेजी आपल्यावर आहे आणि त्यामुळं आपण जेवढं काही पुढाकार घ्याल, निलेशजी आपण दोघेही पुढाकार घ्या, प्रमोद जठारजी पुढाकार घ्या, आपण सर्वांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी पुढच्या 5 वर्षामध्ये या सिंदूरला आदर्श जिल्हा आपण करून दाखवा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय महसूल मंत्री महोदय यांच्या या मार्गदर्शनानंतर लाभ वाटपाचं प्रथमतः